जिथे आम्हाला पोटेन्शियल खूप चांगलं दिसतं तर तिथे जाऊन आम्ही असेसमेंट करत आहे. आणि तसंही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्हाला हे विजिट्स करायचेच होतो, पण काही कारणाने ते जमलं नाही. आता तुमच्याकडे राहिलेले आहे त्या अनुषंगानं आम्ही संधी देणार आहे. जसं अर्लियर इलेक्शनमध्ये आम्ही मुस्लिम आणि दलित कार्ड हे केलं होतं. औरंगाबादचं उदाहरण दिलं तर तिथे दलित समाजाच्या 5 कॉर्पोरेटर्स आम्ही निवडून आणलं होतं. ओबीसीची एक महिला आम्ही निवडून आणली होती. तर हे कॉम्बिनेशन जे होतं, आता या 10 वर्षामध्ये खूप सारं परिवर्तन झालेलं आहे. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदललेला आहे आणि त्याचा नक्की फायदा मला होणार. आपण म्हणत आहात की येणारी कॉर्पोरेशनची निवडणूक आपण लढणार आहात, मात्र मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा किंवा महायुतीचा झेंडा फडकला जाईल असं भाजपचे नेते बोलत आहेत. याकडे कसे पाहतात? फक्त तेच का बोलत आहे? सगळे लोक बोलत आहे ना. काँग्रेसला असं वाटतं की आमची सत्ता येणार, राष्ट्रवादीला आमची सत्ता येणार आहे, MIM सांगू शकतो ना की आमची सत्ता येणार आहे. बघा, सर्व राजनैतिक पक्षांचा एकच उद्देश असतं की मतलब जास्तीत जास्त सीट कसं आपण निवडून आणायचं आहे. मुंबईमध्येही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद यावेळी मिळणार आहे. मागच्या वेळी आम्ही 2 कॉर्पोरेटर्स आमचे जिंकले होते यावेळी, आणि खूप सारे असे कॉर्पोरेटर्स होते. सत्तेमध्ये आपल्या संधी मिळणार आहे, पण काही कारणाने ते पुढे जाऊ शकलं नाही आणि ते विस्कटलं. आता बघू, ते आमचे मोठे बंधू आहेत, त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही तर आजही त्याच्यासाठी तयार आहे. कालच्या नंतर आपण भाषणातून बरेच टीका केली, पण ते नाव घेतलं नाही. कुणाचं नाव नाही घेतलं नाही, म्हटलं घेतलं नाही. काल संजय शिरसाट साहेब, मी आपल्याला हे सांगतो की मी एकमेव असा माणूस असणार आहे की ज्यांनी एका कॅबिनेट मंत्र्याच्या विरोधात इतके दस्तावेज दिलेले आहे, इथले डॉक्युमेंट्स दिलेले आहे, आपल्याला ही सगळ्या मीडियावाल्यांनाही दिलेले आहे. हेच कारण आहे की ते मागच्या 20 दिवसापासून ते कुठलीही पत्रकार परिषद घेत नाही. नाहीतर ते आजही बसले असते पत्रकार परिषदेमध्ये आणि इस्रायलचं काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प काय करत आहे, इराणने कोणता बॉम्ब आता फोडणार आहे, हे त्यांना सगळं माहिती. इतके ज्ञानी. फक्त आरोपांच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही आणि उलट सुलट काही लोकांना माझ्या मागे लावलेले आहे की तुम्ही मोर्चे काढा, तुम्ही हे करा. मी आज स्पष्टपणे सांगतो, जे FIR माझ्यावर रजिस्टर करण्यात आलेला आहे ते औरंगाबाद पोलिसांनी एका नेत्याची गुलामी करून, एका नेत्याच्या दबावाखाली त्यांनी ते FIR रजिस्टर केलं. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही केलं ना FIR, मी कोर्टामध्ये तुम्हाला फेस करेन. मग त्याच्यानंतर तुम्ही माझ्यावर डिफमेशनचा केस लावलेला आहे. कारण काय आहे हे सगळं करण्याचा की जेव्हा विधानसभेचं अधिवेशन 30 तारखेला सुरू होते आणि समजा कोणी हे प्रश्न विचारले तर ते काय म्हणते की नाही, आम्ही ते सगळं चुकीचं होतं, आम्ही डिफमेशन चुकीचं होतं, तर तुम्ही का त्याचं उत्तर देत नाही? तुम्ही उत्तर द्या. मी चुकीचं तुम्हाला डॉक्युमेंट जे दिले असेल, तुम्ही डॉक्युमेंट्सच्या आधारावर तुम्ही उत्तर द्या, काहीतरी बोला ना उसमें. तुम्ही फक्त हे म्हणणार असेल की नाही इम्तियाज जलील हे ब्लॅकमेल करत आहे, तो दलाल आहे, तो याच्या बोलण्यावर हे करत आहे, हे उत्तर नाही आहे. उत्तर अपेक्षित काय आहे की जे मी तुमच्यावर आरोप केलेले आहे, MIDCची लँड कशी घेतली, कोट्यवधी रुपयांच्या मुलांचा, आता तुम्ही हे सांगू शकणार का? तुमच्या मुलांनी काही प्रॉपर्टी घेतली तर तुम्ही हे सांगू शकताल का की नाही त्यांनी घेतलेली आहे, माझा काही संबंध नाही आहे? साहेब, न्यायालयात तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का सध्याची परिस्थिती?